गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. आपल्याला अभ्यास या दीप प्रकरणाचा करायचा आहे आणि या दीप प्रकरणामध्ये चित्रदीपाचा विचार करताना आपल्याला या ईश्वराचा जो अचिंत्य शक्तीचा जो विचार आहे किंवा त्याच्याकडे असलेली जी अतर्क्य शक्ती आहे तिचा विचार करताना आपल्याला त्याच्या शक्तीचा आपण एक अंदाज लावावा आणि तो अंदाज लावून आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी ज्या आपण अचानकपणे घडून येतात असं म्हणतो, त्या घडवणारा कोणीतरी एक ईश्वर नावाचं तत्व आहे असा जर विचार केला तर त्याला आपल्याला शरण जाता येतं. हा मुख्य विचार आतापर्यंत सांगून झाला. आपले 178 श्लोक अभ्यास करून झालेले आणि 179वा श्लोक आहे तो असं सांगतोय की आत्मा असंग आहे या ज्ञानाचा उपयोग काय. तो 179वा श्लोक असं म्हणतोय, त्या बोधानेच मुक्ती मिळते असे श्रुती व स्मृती सांगतात आणि श्रुती व स्मृती या माझ्याच आज्ञा आहेत असे भगवंतांनी सांगितले आहे. आता त्या बोधानेच, मग त्या बोधाने म्हणजे कोणाच्या बोधाने, तर असंग आत्म्याच्या बोधाने. आत्मरूप जो मी आहे तो असंग रूप आहे असा जो मला बोध होतो, त्या बोधानेच माझ्या जीवनमुक्तीचा विचार पूर्ण होतो. पण प्रश्न असा आहे की असंगत्व किंवा असंगयम पुरुषः अशी जी श्रुती आहे बृहदारण्यकातली, तर ती आत्मा असंग आहे सांगते, हे त्याचं वर्णन नाहीये. हे आपल्याला लक्षात कळलं पाहिजे की आत्म्याचा म्हणजे आपल्या देहाचा जो संग आहे तो काढून टाकण्यासाठी आपल्याला आत्मा असंग आहे असं सांगावं लागलेलं आहे. वास्तवात त्याला जेवढी म्हणून आपण स्वरूप लक्षणाच्या निमित्ताने विचार केलेले आहेत की आत्मा असंग आहे, तो सच्चिदानंद रूप आहे, ही सगळी जी काय स्वरूप लक्षणं आहेत ती वास्तवात त्याची लक्षणं नाहीयेत हे मला कळलं पाहिजे. आणि हे कळून घेताना आता असंगत्व हे त्याचं एक स्वरूप लक्षण जर आपल्या समोर येत असेल तर तो आत्मा कुठल्याही बंधनात सापडत नाही. मग वाच्यार्थाने जीवरूप मी बंधनात सापडू शकतो, तो देहरूप मी आहे असं म्हणतो, कर्तारूप मी आहे असं म्हणतो. पण त्यातून जर त्या बंधनातनं मी सुटलो म्हणजे अज्ञानाची निवृत्ती केली तर तोच आत्मा असंगरूप आत्मा मला मी आहे हे कळून घेण्याची तिथे एक व्यवस्था आहे. पण हे कळून देण्याचं काम कोण करतं, तर ते वेद करतात. आणि मग वेद कुठून आले अशी जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा ते ईश्वराचे निष्कासित किंवा ईश्वराचे श्वास आहेत. म्हणजे थोडक्यात बोलायची वेळ आली तर वेद हे ईश्वराने सांगितलेले आहेत म्हणून वेदांवर श्रद्धा ठेवायची आणि वेदांवरची श्रद्धा याचा अर्थच त्या ईश्वरावर श्रद्धा. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मी त्या ईश्वराचं प्रेरकत्व नाकारची गरज नाहीये. त्याला होय म्हणावं वेदांनी सांगितलंय, यस सर म्हणावं वेदांना आणि त्या ईश्वराला यस सर म्हणून त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं जीवन जगावं. 180वा श्लोक असं सांगतोय, ईश्वराच्या भयाने जग चालते, त्याच्या भयाने अशा शब्दाने श्रुती सांगते. म्हणून ईश्वरी आज्ञेनेच आज्ञेचेच भय मानले पाहिजे. मात्र हे सर्वेश्वरत्व अंतर्यामीत्वाहून वेगळे आहे. आता इथे दोन गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. एक सर्वेश्वरत्व सांगितलंय आणि एक अंतर्यामित्व सांगितलंय. आता सर्वेश्वरत्वाचा जो विचार आहे तो आपण 5 महाभूतांच्या बाबतीत विचार करू शकतो की अग्नी दाह करतो, पाणी पातळ राहतं, नंतर पृथ्वी तत्व ते म्हणूया कठीणपणाने ते आपल्याला हलू देत नाही, म्हणजे ती हलत नाही त्यामुळे आपण हलत नाही. असे सगळे जे काय विचार आहेत ते त्या ईश्वराच्या भयानी चालतात. त्याच्या आज्ञेत हे जग चाललेलं आहे आणि त्याचं सर्वेश्वरत्व आता तोच सर्वांमध्ये आहे, तोच पृथ्वी तत्वात आहे, तोच जलतत्वात आहे, तोच अग्नी तत्वात आहे. अशा पद्धतीने त्याचं जे काय वर्णन केलेलं आहे तर ते वर्णन आपल्या फायद्याचं आहे. तो जर सर्वांमध्ये असेल तर तो काही आपलं वाईट करायला आलेला नाही, तो आपलं चांगलंच करायला आलेला आहे. सर्वांमध्ये त्याला पाहण्याची एक व्यवस्था तयार होते. अशा पद्धतीने ते ईश्वरी आज्ञा ज्या काय आहेत हे सगळे जड अचेतन गोष्टी म्हणजे सूर्य सुद्धा ती आज्ञा पाळतो. मग आपण जीव नावाचं तत्व की ज्याला आज्ञा कशा पाळायच्या याची बुद्धी ईश्वराने दिलेली आहे, त्याला काय आज्ञा पाळायला हरकत आहे. असा सर्वेश्वरत्वाचा विचार आपल्या पुढे येतो आणि त्याच्या पुढे मग अंतर्यामित्वाचा विचार येतो. तो माझ्या अंतःकरणात
आहे आणि तो ईश्वर माझ्या अंतःकरणाचं नियमन करतो. वासनेनुसार माझ्या बुद्धीला काही तो अवचित आज्ञा देतो आणि त्याप्रमाणे तसं तसं ते कार्य करून घेतो. भले ते कार्य योग्य असेल किंवा अयोग्य असेल. कारण का अयोग्य जो विचार आहे किंवा योग्य जो विचार आहे तो पापपुण्याने बांधला गेलेला आहे. आणि असं बलवत्तर जे बलवान पापपुण्य असतं ते माझ्या अंतःकरणात निर्माण करून देण्याचं काम तो करतो. पण क्रियमाण स्वातंत्र्याचा विचार हा कायम आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे, की त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये आपण ते काम करायचंय की नाही करायचंय याचा विचार आपल्याला करता येतो. आणि ती बुद्धी देणाराही जरी तो असला तरी ती बुद्धी सत्वगुणानुसारही ती चालते. सत्वगुणामध्ये बुद्धी ही ईश्वरी तत्वानुसार त्याच्या म्हणण्यानुसार चालते. रजोगुणामध्ये मात्र मीपणाचा तिथे मोठा पुंज असतो, अहंकार असतो आणि तमोगुणामध्ये तर तो आणखीनच मोठा झालेला असतो अहंकार. अशा पद्धतीने या सर्वेश्वरत्व किंवा हे अंतर्यामित्व मी समजावून घेतलं पाहिजे. तो जर का मला आज्ञा देत असेल आणि मी जर त्याची आज्ञा पाळली नाही तर तो मला त्याची शिक्षा करतो, असा विचार आहे. म्हणून आज्ञा पाळणाऱ्याला सहाय्यभूत होणं किंवा न पाळणाऱ्याला शिक्षा करणं हे सर्व त्याचं काम आहे. म्हणून ही दोन्ही कामं ईश्वर करतो. या पद्धतीने सुद्धा त्याचं अस्तित्व स्वीकारा. कुठेतरी ते अस्तित्व स्वीकारा आणि ते स्वीकारलं तर मी माझ्या आनंदाचा विचार हे सगळे करू शकतो व्यवस्थितपणे. हा मुख्य भाव या चित्रदीपातनं ईश्वराचं संबंधी एवढा उहापोह करण्यासाठीचा आहे. याला प्रमाणभूत श्रुती हाही विचार इथे महत्वाचा आहे. या अविनाशी परमात्म्याच्या आज्ञेमध्ये अशी व हा सर्व जीवांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे नियमन करणारा आहे अशी श्रुती सांगते. हा 181व्या श्लोकाचा विचार आहे की याज्ञवल्क आणि मैत्रेयीतला संवाद आहे, त्या तैत्तरीय उपनिषदातला संवाद आहे आणि मग हे सर्वेश्वरत्व अंतर्यामित्व हे ते समजावून सांगितलेलं आहे की या परमात्म्याच्या आज्ञेमध्ये आता एक वेगळा विषय पुढे सुरू होणार आहे. त्याला सुरेश्वराचार्यांचं सुद्धा काही त्यांची वार्तिकातले विचार इथं घेणार आहेत. म्हणून इथे हे सर्वेश्वरत्व जे आहे ते अविनाशी परमात्म्याच्या आज्ञेमध्ये म्हणजे काय आहे, तो परमात्मा मुख्य जो आहे तो अविनाशी आहे. त्याच्या सत्तेवर, त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर हे ईश्वर नावाचं तत्व हे सगळं जगताचं कार्य करतं आणि त्याच्या आज्ञेमध्येच या सगळं जगताचं रहाटगाडगं चालू राहतं आणि मग नंतर तो ह्या जीवांना निर्माण करतो आणि त्यांच्या शरीरात प्रवेश करतो. हा त्यातला भाग आहे. याचा अर्थ आधी आणि नंतर असं नाही. त्याचा प्रवेश हा कसा आहे, त्याने साखर निर्माण केली, तो साखर रूप झाला. म्हणजे तो साखरेत आधी निर्माण केली आणि नंतर त्यात शिरला असा भाव नाहीये. तोच साखर झाला, तोच या जगातली प्रत्येक पदार्थ झाला. अशा पद्धतीने ते विचार आहे. म्हणून हे सर्वेश्वरत्व व अंतर्यामित्व जे काय सांगितलं गेलेलं आहे ते जसंच्या तसं मान्य करावं आणि त्या मान्य करण्यामध्ये मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार होते. तो जर का सर्वे सर्व असेल तर त्या सर्वे सर्व ईश्वराला मी शरण जावं आणि शरण जाऊन त्याच्याकडनं मी त्याला प्रार्थना करावी की माझ्या जीवनात मला परमार्थ समजावून सांगणारं कोणीतरी येऊ दे. आणि अशा पद्धतीने तो माझ्या अभ्यासाची तो सोय लावतो. हा त्यातला मुख्य भाग आहे. आता पुढचा एक नवीन विचार आलेला आहे, जगत योनी म्हणजे काय. आणि तो 182वा श्लोक असं सांगतो, या जगाची उत्पत्ती व प्रलय करीत असल्याने जगत योनी होतो. उत्पत्ती व प्रलय म्हणजे अनुक्रमे प्रगट होणे व गुप्त होणे. आता या जगाची उत्पत्ती आणि प्रलय करत असल्याने कोण करतो, तर तो ईश्वर करतो. आणि इथे योनी शब्दाचा अर्थ कारण असा आहे. तो जगाच्या उत्पत्तीलाही कारण आहे, तो जगताच्या स्थितीलाही कारण आहे आणि तो जगाच्या नाशालाही कारण आहे. म्हणजे इथे काय आहे, तो तिन्हींचं जर का तो कारण असेल तर त्याच्या सत्तेवरच म्हणजे त्या ईश्वरच काय करतो, ही उत्पत्ती करतो, स्थिती करतो आणि लय करतो. मग त्याला जेव्हा निर्माण करायची आहे सृष्टी तेव्हा तो ती निर्माण करतो. पुन्हा त्याला जेव्हा त्या सृष्टीचा लय करायचा आहे तेव्हा तो त्या सृष्टीचा लय करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे सगळं सामर्थ्य आहे, अप्रतिहत सामर्थ्य या सृष्टीच्या संदर्भातलं ते त्याच्याकडे आहे. ते थोडी जीवाकडे आहे. त्या जीवाकडे किती थोडंसं सामर्थ्य आहे याचा विचार त्या प्रत्येक जीवाला पक्का आहे की त्याने एखादा संकल्प निर्माण केला त्या जीवानी आणि त्या जीवानी संकल्प निर्माण केल्यानंतर तो जेव्हा पूर्ण करायची वेळ येते तेव्हा त्या जीवाची किती तारांबळ उडत असते त्या जीवालाच माहिती आहे, म्हणजे मलाच माहिती आहे. पण त्या ईश्वराला कुठलीच तारांबळ नसते. त्याने एखादा संकल्प निर्माण केला की तो त्या संकल्पाप्रमाणे तसं तसं घडवूनच आणतो.
आणि अप्रतिहत सामर्थ्य असल्यामुळे त्याच्याकडे ती घडवण्याची सगळी शक्ती आहे. म्हणून हे काय आहे, हे वेदांत मत आहे आणि ते वेदांत मत स्वीकारावं. आणि स्वीकारलं म्हणजे मग त्या जगता संदर्भातल्या, म्हणजे ते जग कसं निर्माण झालं या संदर्भातल्या ज्या नसत्या उठाठेवी आहेत त्या सहज माझ्या अंतःकरणातनं दूर होतात. आता या पुढील 2 श्लोकात दृष्टांत देतात आणि ते दृष्टांत हा पुन्हा चित्रदीप प्रकरण चालू आहे याचा आपल्याला एक पुन्हा विचार पुढे येतो. उलगडलेले कापड जसे चित्र प्रगट करते त्याप्रमाणे स्वतःमध्ये लीन केलेले जग जीवांच्या कर्मामुळे हा ईश्वर पुन्हा दाखवतो. त्या कापडाचं उलगडणं म्हणजे जगाची निर्मिती आणि ते पुन्हा गुंडाळून ठेवणं म्हणजे त्या चित्राचा प्रलय. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर हाच ईश्वर त्या प्रत्येक जीवाची कर्म परिपक्वतेला आली की तो हे चित्र परत दाखवतो जगाचं सृष्ट चित्र. म्हणजे स्पष्ट सगळं हे जीव जगत वगैरे सगळे जे काय पदार्थ आहेत ते स्पष्टपणे तो दाखवतो. म्हणजे इथं काय आहे, त्या प्रत्येक जीवाची जी काय कर्म आहेत त्याचा फलाचा प्रारंभ आता व्हायला आलेला आहे. आता आलेला आहे असं समजलं की तो हे जगत निर्माण करतो आणि ते निर्माण करताना त्याला माहिती आहे पूर्वी जग कसं निर्माण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो ही नवीन सृष्टी निर्माण करतो आणि त्याप्रमाणे तो ही सृष्टी सुद्धा गायब करण्याचं म्हणजे बीजरूपात आणून ठेवण्याचं कार्य सुद्धा तोच करतो. हा मुख्य विचार आहे. आणि आणखीन एक दृष्टांत असा सांगितलाय, ज्याप्रमाणे कापड गुंडाळल्यावर चित्रे गुप्त होतात त्याप्रमाणे जीवांच्या कर्माचा क्षय झाल्यावर तो ईश्वर त्यांना स्वतःमध्येच लीन करतो. म्हणजे पुन्हा मूळ मायेमध्येच लीन करतो. या शब्दाचा अर्थ इथे प्रलय मांडलेला आहे. आता इथे प्रलय मांडताना त्या समर्थांनी सुद्धा अनेक प्रलय मांडलेले आहेत. सुषुप्ती प्रलय, अनेक प्रलय मांडलेले आहेत. त्यातला विवेक प्रलय आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे की या सृष्टीची निर्मिती आणि या सृष्टीची स्थिती आणि या सृष्टीचा लय, ज्या पदार्थांना निर्मिती स्थिती आणि लय आहे ते पदार्थ सतसतासत विलक्षण आहेत असा जर माझ्या आतमध्ये विचार आला तर हे जगत आणि त्या निमित्ताने असलेलं माझं शरीर हे दोन्ही सुद्धा कसे आहेत, मिथ्या आहेत, सतासत विलक्षण आहेत. मग त्यांच्याविषयी आसक्ती जर असेल तर ती दूर करून टाकावी आणि हा देह परमार्थी अभ्यासाला लावावा. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यूपंथे. म्हणून इथे आपल्याला सारख्या जन्माला यायचं नाहीये, सारखं मरायचं नाहीये. मला विवेक प्रलय करायचा आहे आणि विवेक प्रलय हाच आहे की ब्रह्म सत्य जगत मिथ्या. म्हणून इथे काय आहे, हा जो सृष्टीची निर्मिती ही त्याचीच आहे, सृष्टीचा प्रलय हा त्याचाच आहे. तो जीवामध्ये सुद्धा दिसतो, तो जीवामध्ये रोज दिसतो. अशा पद्धतीने तो पुढचा श्लोक येणार आहे त्यावेळी आपण त्याचा विचार करूया. म्हणून इथे काय आहे, ईश्वर काय करतो, स्वतःमध्येच या जगताला लीन करतो, बीजरूपात ठेवून देतो आणि जेव्हा त्याला निर्माण करायची वेळ येते तेव्हा तो पुन्हा हे जग निर्माण करतो. अशा पद्धतीने माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे हे कार्य करताना त्याला कुठलाही अवघड विभाग त्याच्यामध्ये नसतो. हे सगळं कार्य तो सहज करतो. आता हा 185वा श्लोक असं सांगतो, सृष्टीचे उत्पत्ती व प्रलय हे रात्र व दिवस, निद्रा व जागृती, डोळे मिटणे व उघडणे, मनाची निर्विचार अवस्था व मनोराज्य याप्रमाणे आहेत. आता इथे त्याला परत उदाहरण दिलेलं आहे की उत्पत्ती प्रलय हा द्राष्टांत व 4 दृष्टांत यांच्यातील संबंध कसा आहे तो फार माझ्या श्रीगुरूंनी इथे फार सुंदर मांडलेला आहे. आता रात्र व दिवस की दिवसभर आपण काही काम केलेलं आहे, मग रात्री आपल्याला झोप येण्याचं काम येतच. म्हणजे काय आहे की त्या सगळ्या व्यवहारातनं मला विश्रांतीची आवश्यकता असते, त्यावेळी निद्रा प्रलय हा येतो. म्हणजेच काय आहे की या जीवाच्या ठिकाणी हा पुन्हा काय आहे, प्रलय नावाची जी गोष्ट आहे ती रोज घडत असते. दिवस उजाडला की सृष्टीची निर्मिती होते, म्हणजे आपण जाग होतो आणि जाग होऊन आपले सगळे व्यवहार करतो आणि रात्री आपण पुन्हा झोपी जातो, तेव्हा तो एक प्रकारे झालेला प्रलयच आहे. त्याला निद्रा प्रलय सुद्धा असं म्हणता येतं. पण आता हा रात्रीचा आणि दिवसाचा प्रलय आहे एवढा विचार आपण करू शकतो. पुढचा जो विचार आहे निद्रा व जागृतीचा, तो आता आपण मांडला की बुद्धीवर असलेले संस्कार जे आहेत ते काय होतात, ते सकाळी जागे होतात आणि संध्याकाळी पुन्हा काय होऊन जातात, रात्री झोपेमध्ये ते पुन्हा लीन होऊन जातात आणि लीन होऊन पुन्हा ते संस्कार जसेच्या तसे पुन्हा आहे तसेच ते पुढे कॅरी ऑन होणं नेक्स्ट डेला. ही सगळी कामं कोण करतो? ही सगळी कामं ही सगळी ईश्वराची कामं आहेत. आता जर का ते बुद्धीवरचे संस्कारच जर बिथरले असते
काही वेगळं झालं असतं तर हा जो देहादी प्रपंच आहे याच्यामध्ये किती विस्कळीतपणा आला असता. पण ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एखाद्याचीच विस्मृती होते. त्यालाच आपण काही आजार आहे असं वगैरे आता सध्या नावं दिलेली गेलेली आहेत. म्हणून इथे आहे ते ईश्वर सगळं याचं नियोजन करतो म्हणून बरं आहे. नाहीतर आयुष्य जगणं अवघड झालं असतं, की या घरात राहून सुद्धा मी म्हणू शकलो असतो, हे माझंच घर आहे काय? पुन्हा हा 4 दिवस दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा एका ठिकाणी आला असता नक्की माझं घर कोणतं? म्हणजे कितीतरी गोष्टी झाल्या असत्या. पण या ईश्वरी नियोजित म्हणूया त्या सगळ्या व्यवस्थितपणे तो त्याचं नियोजन करत असतो, हा त्यातला भाग आहे. तिसरं जे उदाहरण दिलंय ते डोळे झाकणे व उघडणे. आता डोळे झाकले की ते दृश्य क्षणभर शांत होतं आणि डोळे उघडले की दृश्य दिसतं. मग आता ते झाकणं हाच त्याचा प्रलय समजावा आणि उघडणं हाच त्याचं काय आहे पुन्हा ते दृश्य दिसणं असावं. अशा पद्धतीने त्याचा विचार करता येतो किंवा निर्विचार व मनोराज्य. मनोराज्यामध्ये कधीतरी आपण निर्विचार अवस्था येते. त्या निर्विचार अवस्थेमध्ये जगाचा शांतपणा असतो आणि त्या मनोराज्यामध्ये जग मात्र आपल्या पुढे असतंच. म्हणून अशा रीतीने हा जो प्रलय आणि प्रलयानंतर पुन्हा त्या सृष्टीची निर्मिती हे जीवाच्या बाबतीतही कार्य घडत असतं. मग सर्व प्राण्यांचे संस्कार पुन्हा जसेच्या तसे निर्माण करून हा ईश्वर मात्र समष्टी रूपाने ही सृष्टी ही निर्माण करतो आणि त्या जगाचं रहाटगाडगं हे अत्यंत पद्धतशीरपणे चालवतो. म्हणून हे जगत व्यवस्थितपणे चाललेलं आहे याचा विचार तरी आपण करून या ईश्वराची जी काय म्हणूया सर्व शक्तिमानता आहे ती आपण कळून घेतली पाहिजे. पुढचा जो 186वा श्लोक आहे तो जग प्रगट करून लीन करणे हे ईश्वराचे सामर्थ्य आहे. जग प्रगट करणे व ते लीन करणे हे ईश्वराचे सामर्थ्य ईश्वराजवळ असल्याने आरंभ किंवा परिणामाच्या प्रेरणांचा संभव नाही. इथे 2 वादांचा विचार आपल्या पुढे आणलेला आहे. एक आरंभवादाचा आहे, एक परिणामवादाचा आहे आणि तिसरा आपला असलेला विवर्तवाद. आणि आपल्याला विवर्तवादाची सरणी जी आहे तीच आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे हा विचार करायचा आहे. पण मुख्य जो विचार आहे हे सगळं करणं आणि न करणं याचं सगळं जे काय क्रेडिट आहे ते ईश्वराचं आहे. ते ईश्वराचं सामर्थ्य आहे एवढा विचार करावा. या आरंभवादाची जी मंडळी आहेत म्हणजे पूर्वपक्षी मंडळी ती एका पदार्थापासून दुसरा पदार्थ तयार होतो असं म्हणतात आणि त्याला ते उदाहरणही देतात की उदाहरणार्थ कापूस आहे, कापसापासून वस्त्र तयार झालं आणि वस्त्रापासून शर्ट तयार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते म्हणताना मात्र पुन्हा त्या कापसाचं वस्त्र झालं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचं उपादान कारण बदलत जातं. मग ब्रह्मापासून जर का जग निर्माण झालं तर मग ते जगापासून पुन्हा काय झालं आणखीन काही ते निर्माण होत गेले उपप्रकार तर प्रत्येक वेळी त्यांचं आरंभक उपादान बदलतच जातं. आणि पुन्हा त्यांचं म्हणणं काय आहे की ब्रह्मापासून जग निर्माण झालेलं आहे, ब्रह्म सत्य आहे आणि त्याप्रमाणे जगही सत्य आहे. म्हणजे असं जे काय आहे ती बोलणी जी आहेत ती या उत्तर पक्षीय बोलण्याला विपरीत आहेत. ब्रह्म एकमेव अनादि सत्य असल्यामुळे त्याच्या सत्तेवर हे जगत निर्माण होतं हे खरंय. पण त्या ब्रह्मस्वरूपामध्ये कोणताही बदल न होता विपरीत रूपाने जग भासायला लागतं हा विवर्तवादाचा विषय आहे किंवा आभासवादाचा विषय आहे. आणखीन हे परिणामवादी जे आहेत ते मात्र आणखीनच वेगळं सांगतात. परिणामवादामध्ये एक उदाहरण दिलंय दुधाचं दही हे परिणाम आहे आणि परिणामवादामध्ये एक बोलणी अशी झालेली आहे की उपादानाच्या समान स्वभावान पण अन्यथा रूप. आता उपादान कारण काय आहे दूध आणि नवीन काय तयार झालंय दही तयार झालंय. पण त्या उपादान कारणाचे गुण हे सुद्धा दुधाचे गुण दह्यात आहेत. पण त्यामध्ये काय झालेलं आहे दुधाचा दूधपणा मात्र पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि मग हे परिणामवादी जेव्हा बोलायला उठतात तेव्हा मग काय होऊन जातं त्यांचं ब्रह्मदृष्टी जी आहे ती एकदम त्यांची विकेटच पडते की ब्रह्मस्वरूपामध्ये बदल होऊन विपरीत रूपाने जग भासायला लागलं हा त्यांचा अर्थ होतो बोलण्याचा. आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ब्रह्माचा नाश होऊन पुन्हा हे जगत निर्माण झालं अशी काहीतरी एक विपरीत भूमिका आपल्या पुढे येऊनच जाते. मग आपल्याला विवर्तवाद नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला स्वीकारावी लागते. ब्रह्म निरवय निराकार असल्यामुळे ते कोणाचं कार्य नाही आणि ते कोणाचं कारण नाही तरी सुद्धा कल्पित रूपाने त्याला अधिष्ठानत्व देता येतं. एकोहम बहुश्यामचा विचार मांडता येतो आणि मग पूर्व अवस्थेमध्ये बदल न होता विपरीत रूपाने भासणे
म्हणजे पूर्वीचं जे काय जगत आहे, म्हणजे पूर्वीचं जे काय ब्रह्मस्वरूप आहे त्याच्या निरवयव निराकारामध्ये कोणत्याही भूमिकेत बदल न होता विपरीत रूपाने आपल्याला हे जगत भासायला लागतं, असा तो एक विचार या वेदांत विचारांनी मांडलेला आहे. आणि मग त्यावेळी हे ह्या जगताची निर्मिती त्या ब्रह्मस्वरूपाला न देता त्या ब्रह्मस्वरूपातनं म्हणजे म्हणूया कल्पित रूपाने ईश्वर नावाचं तत्व निर्माण झालं आणि त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं असा त्याचा विचार मांडला जातो. आणि मग त्या ईश्वराकडे हे सर्व जगत निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे अशी ही भूमिका मांडली जाते. म्हणून तो काय म्हणूया अप्रतिहत सामर्थ्याचा आहे, अघटित घटना पटीयसी मधला आहे. अशा पद्धतीने जर का आपण ईश्वराचे विचार पक्के केले तर आपल्याला त्या ईश्वराच्या आज्ञा पाळायला सोपं जातं. आणि कधीतरी 1 वर्ष 2 वर्ष त्या ईश्वराच्या आज्ञा पाळाव्यात, त्याच्या मनाप्रमाणे म्हणजे ईश्वराच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगावं आणि आपली अंतःकरण वृत्ती किती सॉफ्ट होते आनंदाकडे जाण्यासाठी याचा ज्याचा त्याने अनुभव घेण्याची गरज आहे. आता पुढचा 187वा श्लोक असं म्हणतो, एकच ईश्वर चैतन्य जडचेतन सृष्टीच्या निर्मितीचे कारण कसे, असा एक प्रश्न विचारला गेलाय. त्याचं उत्तर आता देणार आहेत. ईश्वराच्या जडत्वाच्या अंशाने अचेतन सृष्टी तर चिदाभासात्मक चेतनांशाने जीवसृष्टी प्रगट होते. आता माया अचेतन असून ती ईश्वराची उपाधी आहे. आता माया अचेतन आहे, मग अचेतन आहे आणि ती ईश्वराची उपाधी असेल आणि उपाधी त्याच्या स्वाधीन आहे हाही विचार आपला मांडून झालेला आहे. आणि पुन्हा त्या ईश्वराचा जेव्हा चेतनपणा स्वीकारायची वेळ येते त्यावेळी मात्र काय होऊन जातं, माया अधिक ब्रह्म अधिक मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, अशा पद्धतीने ईश्वराची डेफिनेशन तयार होते. आणि मग त्याला आपण माया विशिष्ट चेतन किंवा माया विशिष्ट साभास चेतन अशा पद्धतीने बोलतो. म्हणून काय आहे, ईश्वर हे काय आहे, एक त्या ब्रह्मस्वरूपाचंच एक रूप आहे असा त्याचा विचार करता येतो. ते प्रतिबिंब जे आहे ईश्वराचं ते चैतन्याचंच पुन्हा काय आहे, रूप आहे, त्या ब्रह्मचैतन्याचाच एक कल्पित भाग आहे अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडता येते. म्हणून इथे काय आहे, अचेतन मायेपासून जडसृष्टी आणि चेतन त्या चिदाभासापासून म्हणजे कुठला जीव आपला ईश चिदाभास म्हणजे ईश्वराचा जे मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब आहे त्याच्यापासून जीव नावाची सृष्टी तयार होते. अशा पद्धतीने एक चेतनात्मक सृष्टी आणि ही जड अचेतनात्मक सृष्टी ही ईश्वराने निर्माण केलेली आहे एवढा विभाग आपल्या पुढे मांडला गेलेला आहे. आणि त्याला उदाहरणही दिले की ढगात ढगात पाऊस पडतो, मग पाणी साठतं, मग त्या साठवलेल्या पाण्यात त्या ढगाचं प्रतिबिंब पडतं. मग इथे काय आहे, अशाच पद्धतीने त्या चैतन्यावर त्या जड याचा अचेतनाचा भास होतो. असे सगळे विभाग जे मांडले गेलेले आहेत तेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. म्हणून हे मायेत पडलेलं प्रतिबिंब असो म्हणजे ईश्वराच्या निमित्ताने किंवा जीवाच्या निमित्ताने बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब असो, हे दोन्हीही मायेचेच विभाग आहेत एवढा विचार करावा. कारण त्या जीवानीच जर का त्या ईश्वरानेच हा जीव निर्माण केलेला असेल तर तो ईश्वरापेक्षा वेगळा कसा असेल. कारण कार्यकारण भाव संबंध काय सांगतो, कारणाचे गुण हे कार्यात येतात. मग आता कारण जर का ईश्वर चैतन्य असेल तर जीव चैतन्यातही तो ईश्वर चैतन्य आहेच आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला हा विचार करता येतो. आता जगत कारण ब्रह्म की ईश्वर असा एक वाद आहे, त्याची एक चर्चा आहे. वाद शब्दाचा अर्थ चर्चा, समजून घेण्याची प्रणाली असाही एक विचार करता येतो. आणि तो 188 189 श्लोकाचा विचार आहे. संस्कार, ध्यानरूप ज्ञान व पुण्यकर्म यांनी ब्रह्मच तमोगुण प्रधान होऊन क्षेत्रांचे व चैतन्य प्रधान होऊन जीवाचे कारण होते. अशा प्रकारे परमात्मा जगाचे कारण होतो असे वार्तिककार सुरेश्वराचार्य म्हणतात. ते ईश्वराला जगत कारण का मानत नाहीत ते ऐक. मुख्य मुद्दा काय आहे, आता मध्येच या सुरेश्वराचार्यांचे काही वार्तिकं घेतलेली आहेत आणि त्या वार्तिकातला हा जो विचार जो आहे तो इथं आणलेला आहे. सुरेश्वराचार्यांना समजून घेणं मोठं कठीण आहे, कारण त्यांचा नैष्कर्म्य सिद्धी भावदर्शन ग्रंथ जो आहे तो मी थोडासा वाचलाय आणि तो कळून घेताना ते किती बंडखोर आहेत हा त्यातला विचार जेव्हा आता इथे येईल त्यावेळी मी तो तुम्हाला सांगेन. म्हणून हे काय आहे, हे सृष्टीचं चक्र अनादी आहे म्हणजे अनिर्वचनीय आहे. अनादी शब्दाचा अर्थ प्रवाह रूपाने ते अनादी आहे. आणि मग हे सगळे सृष्टीत म्हणूया सृष्टीत असलेले संस्कार
ध्यानधारणा करणारे मंडळी किंवा जगाला सत्यत्व देऊन वागणारी मंडळी, या सर्वांचं बीजरूपात साठवणूक करणं हे सुद्धा ईश्वरच काम करतो आणि त्यांना परत फळं देण्यासाठी पुन्हा ही सृष्टी निर्माण करणं हे ईश्वरच काम करतो. पण ते काय आहे, ते ब्रह्म तमोगुण प्रधान होऊन सृष्टी जडसृष्टी निर्माण करते. तमप्रधानता हे ईश्वराचे एक रूप आहे. म्हणून ते शुद्ध ब्रह्माला जगत कारण मानत नाहीत, तर अनन्याध्यासाने ही समस्या सोडवतात. आता हा सुरेश्वराचार्यांचा विचार आहे. आता सुरेश्वराचार्य जे आहेत ते काय म्हणतात, की ते अनन्याध्यासाचा विचार करतात. तो पुढच्या श्लोकात येणारे विचार तो येईल, पण ते मात्र त्या शुद्ध ब्रह्माला जगत कारण मानायला तयार नाही. आता कल्पित रूपाने शुद्ध ब्रह्म हे जगत कारण आहे असं आपण म्हणू शकतो, वेदांत मतात म्हणू शकतो. पण हे सुरेश्वराचार्य मात्र आहेत, ते वेगळ्या पद्धतीने मांडणी करतात, पण सांगताना मात्र ते जीवब्रह्मैक्य ज्ञानच सांगतात. आता नैष्कर्म्य सिद्धी भावदर्शनातलं मी एक उदाहरण सांगतो, आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे जे जीव आणि ब्रह्म यांचं जे ऐक्य आहे ते सिद्ध करताना त्यांनी विशेषण भाव संबंधांनी सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं, नीलकमल. आता नीलकमल यामध्ये कमल हे विशेष्य आहे आणि निळा रंग हा त्याचा विशेषण आहे. आणि ते पुन्हा असं म्हणतात की तो जो निळा रंग आहे ना, तो कमळाला सोडून राहत नाही, म्हणून त्वम हे तत्रूपच आहे. आता त्वम शब्दाचा अर्थ जीव, आणि पुन्हा काय आहे, तत् शब्दाचा अर्थ पुन्हा ब्रह्म. मग आता काय आहे, त्वम हे तत्रूपच आहे. त्वम आणि तत् हे एकच आहेत. जसं पुन्हा निळा रंग त्या कमळाला सोडून राहत नाही, मग काय आहे, निळं कमळ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मात्र ते विशेषण काय होऊन जातं, ते त्या विशेष्याचं उपाधीचं लक्षण जे पूर्वी सांगितलं गेलेलं आहे त्यापासून एक वेगळी थेअरी निर्माण होते. आपल्याला जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी बुद्धी हे बुद्धी ही जीवाची उपाधी आहे असं सांगितलं जातं. आणि हे मात्र बोलताना काय होऊन जातात, बुद्धी हे जीवाचं विशेषण आहे, पण ते काय आहे तरी सुद्धा तो जीव जो आहे ना तो ब्रह्मरूपच आहे. म्हणजे बुद्धी विशिष्ट म्हणजे बुद्धी विशेषण युक्त असलेला जीव बरोबर आत्मा बरोबर ब्रह्म, म्हणून ब्रह्म बरोबर बुद्धी विशिष्ट असलेला जीव, असं जेव्हा काही ते बोलतात तेव्हा मात्र नंतर हळूच 10 ओळी नंतर लिहितात, बुद्धी हे आत्म्याचे कल्पित विशेषण आहे असं बोलतात. आणि कल्पित विशेषण आहे असं बोलले की मग तिथे सगळं जे काय भाषा आहे ती सगळी संपून जाते. म्हणजे काय होऊन जातं, बुद्धी हे आत्म्याचं विशेषण खरं खरं नसून ते कल्पित विशेषण आहे, मग त्याला उपाधी म्हणायला काय हरकत आहे. पण इथे असं आहे की ब्रह्माला तुम्ही सोहळ्यातच ठेवा. आता ब्रह्माला जर सोहळ्यात ठेवलं तर मग काय आहे, त्या शुद्ध ब्रह्माला काही जगत कारण म्हणता येणार नाही असं सुरेश्वराचार्यांचं म्हणणं आहे. नाहीतर काही थेऱ्या अशा ज्या आहेत, एकम बहुस्याम म्हणताना ते काय म्हणतात की त्या ब्रह्माला स्फुरण झालं. वास्तवात ब्रह्माला स्फुरण कसं होईल, एकमेव अद्वितीय ब्रह्माला स्फुरण होण्याचं काही कारण नाही. मग अशा पद्धतीने जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मात्र सुरेश्वराचार्य बोलताना असं म्हणतात की शुद्ध ब्रह्माला ते जगत कारण मानत नाही, आणि पुन्हा त्या ईश्वराला मानतात. कारण कशीही निर्मिती व्हायची असेल तर जिथे जिथे निर्माण होतं, म्हणजे जग नावाची गोष्ट निर्माण झाली किंवा ईश्वर निर्माण झाला, तर त्यात तमप्रधानता असावी लागते. स्फोट होतो आणि मग ह्या सृष्टीचा विचार पुढे येतो. म्हणून ईश्वराला सुद्धा गुण चिकटतात, पण ब्रह्म मात्र निर्गुण आहे, त्याला सोहळ्यातच ठेवा, हे असं सुरेश्वराचार्यांचं म्हणणं आहे. मग तो अन्योन्याध्यास आता कसा आहे तो पुढच्या काही श्लोकांमधनं सांगतात. 190वा श्लोक असं सांगतो, जीव व कुटस्थ यांच्याप्रमाणे येथेही ईश्वर व ब्रह्म यांचा अन्योन्याध्यास लक्षात घेऊनच सुरेश्वराचार्य तसे म्हणतात. आता अन्योन्याध्यासाचं एक उदाहरण देतो की समजा एक जास्वंदीचं फुल आहे. आता जास्वंदीच्या फुलावर आपण जर का पेपरवेट ठेवला तर जास्वंदीच्या फुलाचा रंग त्या पेपरवेट मध्ये येतो. अशा पद्धतीने जसं आपण जीवाच्या बाबतीत विचार करायची वेळ आली की बुद्धी काय आहे, वास्तवात जड अचेतन आहे. पण काय झालं, त्या जीव निर्माण झाला आणि मग जीवाला बुद्धी नावाची उपाधी लागली. मग त्यांनी काय केलं, बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घातले. मग आता जेव्हा स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास अशी जेव्हा बोलायची वेळ येते, जेव्हा मी माझ्या स्वरूपावर बुद्धीचा अध्यास करतो तेव्हा त्याला स्वरूपाध्यास म्हणतात, आणि जेव्हा मी बुद्धीचे धर्म त्या
आत्मस्वरूपावर घालतो तेव्हा मात्र त्याला संसर्गाध्यास म्हणतात. संसर्गामुळे आता त्या पेपरवेटचा आणि त्या जास्वंदीच्या फुलाचा जणू काही संसर्ग आलेला आहे. वास्तविक दोघं एकमेकांपासून वेगळेच आहेत, पण संसर्ग आल्यामुळे एकमेकांचे धर्म एकमेकांमध्ये त्यांनी व्यक्त केले असं म्हणूया. वास्तवात ते काय म्हणूया, धर्म नाही त्यांच्या ठिकाणी, तरी सुद्धा त्यांनी एकमेकांमध्ये त्यांचे धर्म कल्पित रूपाने प्रस्थापित केले. तेव्हा मात्र काय होऊन जातं, एकाचा अन्यात आणि अन्याचा एकात अशा पद्धतीने तो अध्यास तयार होतो. त्याला अन्याध्यास असं म्हणतात. म्हणून त्वम वाच्य जीव व त्वम पद लक्ष कुटस्थ आहे. तसंच तत्पद वाच्य ईश्वर आहे आणि तत्पद लक्ष ब्रह्म आहे. पण काय झालं, त्यांचे जे धर्म आहेत ते एकमेकांमध्ये प्रस्थापित झाले जणू काही, असं आपण म्हणूया. की त्या जगाचं जे विचारधारा आहे की ते नामरूपात्मक जगत, तो अस्थिभाती प्रिय रूपाने असलेला ईश्वर आणि ते सच्चिदानंद रूप ब्रह्म. आता ते नामरूपात्मक जगताला सुद्धा आहेपणा, नंतर त्याचं अस्तित्व, त्याचं कळणेपणा आणि त्याच्या निमित्ताने असलेलं प्रियत्व हे कळलं. मग हे 3 धर्म जे आहेत ते जगतामध्ये आले कुठून, तर ते अस्थिभाती प्रिय रूप ईश्वराकडनं आले. बरं, ईश्वराला कुठून मिळाले, तर ते सच्चिदानंद रूप ब्रह्माकडून मिळाले. म्हणून प्रत्येक नामरूपात्मक पदार्थांमध्ये सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाचं सच्चिदानंद रूपत्व तिथे कल्पित रूपाने आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर जीवाच्या बाजूनी विचार केला किंवा ब्रह्मस्वरूपाच्या बाजूनी विचार केला तर एकमेकांचा तो अन्योन्याध्यास होतोच. म्हणून परस्परांचे धर्म आरोपित होतात एकमेकांवर. अशा पद्धतीने जो मगाशी मी सांगितले असे सूरशराचार्यांनी लक्षात घेऊन ही या मांडणी केलेली आहे. आता ती कशी, तर तो 191वा श्लोक असं सांगतो, जे सत्य ज्ञान व अनंत ब्रह्म आहे त्यापासून आकाश वायू तेज जल पृथ्वी औषधी अन्न व हे देह हे पदार्थ उत्पन्न झाले असे श्रुती सांगते. आता शुद्ध ब्रह्मापासून हे आकाशादी पदार्थ, हे वरील ती सगळी काय भूमिका मांडलेली आहे, ती शुद्ध ब्रह्मापासून हे सगळे पदार्थ उत्पन्न झाले असा काहीतरी विपरीत अर्थ होण्याचा एक विचार होऊ शकतो. सुरेश्वराचार्यांना तो मान्य नाही. कारण ब्रह्माला कायम सोहळ्यातच ठेवायचे, ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे इथे बोलताना मात्र श्रुतीला बोलावं लागतं की त्या शुद्ध ब्रह्मावर कल्पित रूपाने आकाश भासायला लागलं, कल्पित रूपाने जल भासायला लागलं, कल्पित रूपाने वायू भासायला लागला, अग्नी भासायला लागलं, पृथ्वी तत्व भासायला लागलं. पण इथे यथार्थ विचाराने समाधान होते, याचा अर्थ मध्ये काहीतरी विचारांची मांडणी तयार करावी लागते. आणि मांडणी तयार करताना सुरेश्वराचार्यांना म्हणायचं एक आहे की त्या ब्रह्मस्वरूपापासनं ते शुद्ध ब्रह्माला तुम्ही जगत कारण मानू नका. ते कोणाचं कार्यही नाही आणि ते कोणाचं कारणही नाही. म्हणून शुद्ध ब्रह्म जे आहे ते कार्यकारणातीत आहे. असं कार्यकारणातीत असलेलं ब्रह्म, त्याला तुम्ही कारण करूच नका, ही त्यांची भूमिका आहे. मग कारण कोणाला माना, तर मग कारण ईश्वराला माना, अशी भूमिका पुढे तयार होते. मग काय होऊन जातं, त्यासाठी अन्योन्याध्यास मानावा लागतो. आणि मग तो अन्योन्याध्यास काय आहे, तर तो 192व्या श्लोकाचा विचार आहे. वरवर विचार केला तर निर्गुण ब्रह्मसृष्टीचे कारण आहे असे वाटते, पण निर्गुण पदार्थापासून कोणताच अन्य पदार्थ होऊ शकत नाही. म्हणून सत्यादी ब्रह्माचा ईश्वराशी व जगत उत्पन्न करणाऱ्या ईश्वराचा ब्रह्माशी अन्योन्याध्यास मानावा लागतो. म्हणून याचा विचार करताना तर आपल्याला निर्गुण ब्रह्म हे जर का कारण मानलं, तर निर्गुण ब्रह्म कसं आहे असं जेव्हा विचारायला जातो तेव्हा ते एकमेव अद्वितीय अक्रीड अशा पद्धतीने बोललं जातं. ते कोणाचं कार्य नाही, ते कोणाचं कारण नाही. म्हणून निर्गुण ब्रह्म हे या सृष्टीचं कारण ठरवायला मोठं अवघड होऊन बसतं. अध्यस्त अधिष्ठानाच्या भाषेमध्ये आपण तो विचार करू शकतो, पण आता हा सुरेश्वराचार्यांचा विचार चाललाय. मग त्या निर्गुण पदार्थांपासून कोणताच पदार्थ निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे इथे काय होऊन जातं, कुठलाच पदार्थ जर ब्रह्मापासून तयार होत नसेल तर ब्रह्माला कारण मानायचं कसं, असं सुरेश्वराचार्यांचं म्हणणे. म्हणून इथे काय आहे, ईश्वर आपल्याला काय करावा लागतो, मध्ये एक व्यवस्था म्हणून स्वीकारावा लागतो. ब्रह्म
जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे असं वाटतं. कारण जेव्हा आपण त्याला स्फुरण झालं असं जेव्हा बोलतो, तेव्हा ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर ही सृष्टी निर्माण झाली. म्हणून ब्रह्मस्वरूपाला कल्पित रूपाने कारणत्व आपण देतो. पण ते कल्पित रूपाने कारणत्व देताना आपण त्यावेळी खरं तर ईश्वराचाच अंगीकार केलेला असतो. आणि त्या ईश्वराचाच अंगीकार केल्यामुळे मग काय होऊन जातं, त्या सत्यादी ब्रह्माचा ईश्वराशी व जगत उत्पन्न करणाऱ्या ईश्वराचा ब्रह्माशी अन्योन्याध्यास संबंध मानावा लागतो. म्हणजे काय होऊन जातं, त्या ईश्वराचे जे गुण आहेत, त्यांनी हे जग निर्माण केलं, ते गुण त्या ब्रह्मस्वरूपावर येतात किंवा ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असताना, त्याचा कोणाशी काही संबंध नसताना तोच ईश्वर झाला, अशी भूमिका मांडता येते. म्हणजे मांडावी लागते. म्हणजे ह्या प्रकारे तो अन्योन्याध्यास होतो. आणि मग ईश्वर व यांच्यातील ब्रह्म यांच्यातील फरक बऱ्याच जणांना ठाऊक नसतो. त्याचं कारण आहे, काही जण ईश्वराला ब्रह्म म्हणतात, ब्रह्माला ईश्वर म्हणतात. पण हे जे काय बारीक नजरेत असलेले जे फरक आहेत, ते मला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मात्र आपल्याला अभ्यास करताना खूप काही अडचणी येऊ शकतात. काही वेळा काय होऊन जातं, संत सुद्धा तसे बोलतात. म्हणजे त्यांना कळत नाही असं नाही. आता स्वामी विवेकानंदांनी ईश्वर नावाचा शब्द आहे, तो बऱ्याच वेळा ब्रह्म या अर्थाने वापरलेला आहे. पण त्या वाचणाऱ्याची पंचाईत होते. कारण ब्रह्म आणि ईश्वर हे जर का व्यवस्थितपणे डिफाईन असतील, तर मग ही सरमिसळ होत नाही. पंचदशीकार मात्र हे पूर्ण शास्त्राला धरून लिहिणारे असल्यामुळे, बोलणारे असल्यामुळे आपल्याला मात्र इथे ईश्वर आणि ब्रह्म, जीव, जगत या 4 संकल्पना त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. जगत जडाचेतन आहे, जीव जडचेतनाचा संघात आहे, ईश्वराने हे जगत निर्माण केलेलं आहे, तो या जगताचा नियंता आहे आणि ब्रह्मस्वरूप अधिष्ठान आहे. असे सगळे जे काय पक्के सिद्धांत मांडलेले आहेत, ते जर मला नीट कळलेले असतील, तर हे सुरेश्वराचार्य काय म्हणतायत हे सुद्धा मला कळेल. कारण शंकराचार्यांचे 4 शिष्य होते आणि ते 4 पद्धतीने बोलणारे होते. सांगत होते जीव चैतन्यच, म्हणजे जीव ब्रह्मैक्य यांचं एकत्वच सांगत होते. पण ते सुद्धा काही जण त्यांच्यामध्ये जीव अनेक मानणारे होते. पण शेवटी जेव्हा ब्रह्मस्वरूपापाशी गाठ यायची, तेव्हा मात्र ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा विचार मात्र तिथे त्यांचा पक्का होता. अशाच पद्धतीने काही भाग आपल्याला सुरेश्वराचार्यांच्या निमित्ताने आपल्या समोर आलेले आहेत. पण ते जरी आलेले असले, तरी सुद्धा त्यांनी एक त्यांचं मत मांडलंय, की त्या ब्रह्मस्वरूपाला सोहळ्यात ठेवा, ते ईश्वराचा स्वीकार करा. करावाच लागतो. कारण जग कोणी निर्माण केलं, हा विभाग जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा त्या ईश्वराचा स्वीकार करावा. ते ईश्वराने जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. अशा पद्धतीने जर आपण आपली पद्धत जर सोपी करून घेतली कोणत्या तरी एका विचारांनी, तर माझं जीवब्रह्मैक्य ज्ञान हे फार लांब काळ राहत नाही. ते लांब राहत नाही. मी माझ्या जवळ आपल्या अभ्यासाचा विषय तयार करू शकतो. आता या अभ्यासाचे उदाहरण दिलं, की पुन्हा चित्रदीपाचा विचार आलेला आहे. ज्याप्रमाणे खळीने सावरलेले कापड ती खळ घोटल्यामुळे त्या कापडाशी एकरूप होते, त्याप्रमाणे अनन्याध्यासामुळे ईश्वर ब्रह्माशी एकरूप झाल्याचा भ्रम होतो. तो कसा होतो? ईश्वर आणि ब्रह्माची सरमिसळता ती समजावून सांगितलेली आहे, की मांजरपाट कापडावर घोटून ती खळ लावली आणि ती खळ लावल्यानंतर त्या मांजरपाट कापडाशी इतकी एकरूप होऊन जाते, की ते सर्वसामान्यपणे बघणारी जी माणसं असतात, ते म्हणतात याला खळ लावली म्हणजे कधी लावली हे काही कळतच नाहीये. त्या खळीचा रंग आणि ते मांजरपाट कापड हे दोन्ही एकरूप होऊन गेलेले. अशा पद्धतीने आपली भाषा बोलली जाते. म्हणून इथे काय आहे, तो खळीचा जो सगळा खळपणा आहे, तो त्या कापडाला इतका बेमालूमपणे चिकटला जातो, की हा खळीचा त्या कापडावर झालेला अभ्यास किंवा त्या कापडाचा खळीवर झालेला अभ्यास काही कळतच नाही आपल्याला. कारण ती दृष्टीच नाही ना मला. आणि ती दृष्टीच नसल्यामुळे त्याचप्रमाणे ब्रह्म व ईश्वर यातला भेदच मला कळत नाही. मग आता भेदच कळला नाही तर त्यांचा अनन्याध्यास संबंध कळणार कसा? हा अनन्याध्यास जो आहे ब्रह्मस्वरूपाचा आणि ईश्वराचा, तो अस्तित्व रूपाने आहे, भातित्व रूपाने आहे आणि पुन्हा प्रियत्व रूपाने आहे. अशा पद्धतीने तो येतो पुढे. तेच ब्रह्मस्वरूपाच्या मध्ये आणि त्या ईश्वरामध्ये तो एक कल्पित कार्यकारण भाव संबंध आहे. त्यामुळे ब्रह्मच ईश्वर झाला अशी एक विचारसरणी बोलली जाते. मग आता ब्रह्मच जर ईश्वर झाला, तर मग ब्रह्मस्वरूपाचे गुण त्या ईश्वरामध्ये उतरले असं बोलावं लागतं. मग आता ईश्वराला माया नावाची उपाधी मिळाली, तरी सुद्धा माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो काय झाला, जरी तमप्रधान झाला, तरी सुद्धा माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो सहजच आनंदात आहे.
मग तो ब्रह्मापेक्षा वेगळा कसा, अशी भूमिका बोलली जाते. म्हणून हा अन्योन्याध्यास आहे. आणि हा अन्योन्याध्यास जर आपल्याला कळाला, तर मग काय होऊन जातं, सगळं क्रेडिट नावाची जेव्हा वेळ येते हे जगत निर्माण करण्याची, तेव्हा ते क्रेडिट ईश्वराला देता येतं. आणि ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, ते माझं स्वरूप आहे. मग त्याचप्रमाणे या जीवनात मी जगत असताना सुद्धा जेव्हा जेव्हा मला काही क्रेडिट मिळतं, चांगल्या अर्थाने असं म्हणूया, त्या त्यावेळी ते प्रत्येक वेळचं क्रेडिट जे आहे ते त्या ईश्वराला म्हणजे श्रीगुरूला द्यायला काय अडचण आहे आपल्याला. हे श्रीगुरूंमुळे माझ्या जीवनात सगळं घडतंय. म्हणजे हा जो चांगला अभ्यास करण्याची बुद्धी मला मिळती आहे, या पंचदशी सारख्या म्हणूया अत्यंत अवघड ग्रंथाचे अर्थ समजतात आपल्याला. असं सगळं जे काय काम चाललेलं आहे, ते काय आपल्या बुद्धीचं काम आहे काय? ते त्या ईश्वराने म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या बुद्धीचं काम आहे. तो अघटित घटनापटी अशी आहे. त्या तोटकाचार्यांचा विचार करा. त्यांना फारसं बोलता येत नव्हतं आणि बोलायला लागले तर सगळ्यांचं बोलणं बंद केलं त्यांनी. म्हणजे हे सगळं आलं कुठून? कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या अघटित असतात, पण त्या आपल्याला काही कळत नाही. मग त्यावेळी त्या ईश्वराचं कर्तृत्व मानावं. अशा पद्धतीने ईश्वराचा आणि ब्रह्माचा अन्योन्याध्यास संबंध तयार झालेला आहे. हा ज्यांना कळत नाही त्यांची मात्र मोठी पंचायत होते. ज्याप्रमाणे हा जो 194व्या श्लोकाचा विचार आहे, ज्याप्रमाणे परमार्थशास्त्राचे जराही संस्कार नसलेल्यांना मेघाकाश व महाकाश यातील फरक कळत नाही, त्याप्रमाणे परमार्थातील उथळ दृष्टीच्या लोकांना ब्रह्म व ईश्वर एकच वाटतात. आता मेघाकाश व महाकाश, महाकाश म्हणजे जे मोठं आकाश आहे, सर्वात मोठं असलेलं आकाश, आणि मग त्या ढगातनं पडणारा पाऊस, तो मेघाकाशाचा विचार आहे. पण काय होऊन जातं, ते मेघाकाश आणि महाकाश ज्यांना एकच वाटतं, त्यांच्याबद्दल आता आपण काय बोलणार? वास्तवात दोन्ही काय आहे ते वेगवेगळं आहे. पण काय झालं, सर्वसामान्यांना ती वेगवेगळी करण्याची दृष्टी नसते. परमार्थामध्ये काय आहे आपल्याला समजून घेताना त्या सूक्ष्म दृष्टीचा विचार करता आला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला सूक्ष्म दृष्टीचा विचार करता येतो, तेव्हा आपण थोडासा जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी आवश्यक असलेला थोडासा हेअर स्प्लिट करावा लागतो. आणि तो हेअर स्प्लिट जर माझ्या लक्षात आला, तर ईश्वरापेक्षा ब्रह्म जास्त व्यापक आहे हे मला कळेल. आणि मला ईश्वर व्हायचं नाही, मला ब्रह्मस्वरूप व्हायचंय. दोन्ही जर एकच मानलं, तर ती सरमिसळ मला कळणार कशी? मग नक्की ते मला विचारतील श्रीगुरु, तुला नक्की ईश्वर व्हायचंय का ब्रह्म व्हायचंय? आता मला ईश्वर होण्याचा योगच नाहीये, मला ब्रह्म होण्याचा योग आहे. कारण ते माझं स्वरूप आहे, ईश्वर माझं स्वरूप नाहीये. अशा पद्धतीने मला विचार करता येतो. मग काय होऊन जातं, ज्याच्याकडे शास्त्र संस्कार नाही त्याचा विचार सोडून द्या. पण ईश्वर नावाचं तत्व मांडलं की मला भक्ती करायची व्यवस्था कळते. पण ज्यांना भक्तीच कळत नाही त्यांना ब्रह्म व ईश्वर कळणार का? फरक कसा कळणार? अवतार सगळा ईश्वराचा आहे, अवतार ब्रह्माचा नाहीये. अवतार ईश्वराचे असतात. ईश्वर सगुण निराकार असतो, त्याचा अवतार असतो. त्याच्या अवताराच्या निमित्ताने मला उपासना करण्याची व्यवस्था तयार होते आणि त्या उपासनेच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत करता येते. एवढे सगळे विचार मला जर का या अभ्यासाच्या निमित्ताने, या ईश्वराच्या निमित्ताने मला जर फायदे होत असतील, तर ते मी करून घ्यावे. म्हणून स्वरूपाची कल्पनाच येत नाही ज्यांना, म्हणजे ब्रह्मस्वरूप म्हणजे काय, ईश्वर स्वरूप म्हणजे काय, याची ज्यांना कल्पनाच नाही, ते मात्र काय आहे, ते आपलं हात जोडून नुसतं आपलं सॅल्यूट ठोकून फक्त पुढे जायचं, एवढाच त्यांचा परमार्थ असतो. आणि त्याने मात्र काही जीवब्रह्मैक्य ज्ञान स्थिती ही प्राप्त होत नाही. हा विचार आपल्याला कळला पाहिजे. 195वा जो श्लोक आहे, तो उपक्रम व उपसंहाराचे ऐक्य इत्यादी 6 लिंगांनी वेदांताच्या तात्पर्याचा विचार केला असता ब्रह्म असंग आहे व मायावी ईश्वर सृष्टी निर्माण करतो असे लक्षात येते. आता फायनली मात्र आता बोलतायत 195व्या श्लोकाच्या निमित्ताने, ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते असंग आहे, ते माझं स्वरूप आहे आणि त्याच्याशी मला एकरूप व्हायचंय. पण जेव्हा मात्र जगताचा विचार करायची वेळ येते, तेव्हा हा मायावी ईश्वर ही सृष्टी निर्माण करतो, ही उपक्रम उपसंहाराच्या एकवाक्यतेतनं कळतं. या षडलिंगांमध्ये अभ्यास झाला पाहिजे. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे उपसंहार म्हणजे शेवट. आता या जगाची निर्मिती, नंतर ते त्याचं म्हणूया स्वीकारणं, म्हणजे त्याची स्थिती आणि त्याचा नाश हा केवळ ईश्वरच करतो. ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते करणं शक्यच नाहीये. पुन्हा काय आहे, ही सगळी अभ्यास अपूर्वता
अपूर्वतेमध्ये पुन्हा ब्रह्माचीच एकमेव अद्वितीयता सांगितलेली आहे. अभ्यास हा सतत त्याच दिशेने झाला पाहिजे आणि फल शब्दाचा अर्थ प्रयोजन. प्रयोजनामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान शब्दाच्या रूपात कळणं किंवा त्याच्याही पुढे जाऊन ते मला खऱ्या स्वरूपात कळणं, मीच ब्रह्मरूप आहे, हा त्या अपूर्वताचा विचार आहे. मग काही अर्थवाद असतो. त्या एखाद्या अभ्यासातल्या सिद्धांताची जी काय महती आहे ती पटवून देण्यासाठी काही वेळा अवास्तवपणे एखादा विचार मांडावा लागतो. नामे पाषाण तरली. नामाची महती सांगण्यासाठी नामानी दगड तरून जातात, तर मी का दगड तरू नये अशा पद्धतीने मांडलं जातं. म्हणून या 6 लिंगांनी वेदांत शास्त्राचा अभ्यास होतो. तो एक वेगळा तासभराचा विषय आहे. तो आत्ता आपल्या अभ्यासाचा आत्ता तासभर बोलण्याचा विषय नाही. म्हणून इथे काय आहे, या सगळ्या उपक्रम उपसंहारावरनं लक्षात घ्या, आपण जर का विचार केला तर ब्रह्म असंग ठरतं आणि या जगाचा निर्माता मात्र तो ईश्वर ठरतो. म्हणून ईश्वरच सृष्टी निर्माण करतो आणि तोच त्या आकाराचा होतो, म्हणून तोच सर्वांमध्ये आहे. हा जर विचार माझ्या अंतःकरणात ठसला तर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, त्याची पूजा सहज करू शकतो. मी जर कोणाचाही मत्सर केला नाही आणि सर्वांशी जर प्रेमाने वार्तालाप केला तर मी त्या ईश्वराची उपासना केलेली आहे, हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणून इथे अभ्यास करताना तो षडलिंगांचा विचार करूनच अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या तुटक तुटक वाक्यातनं जे पूर्वपक्षी लोक आहेत ते तुटक तुटक वाक्यांचे तुटक तुटक अर्थ घेतात आणि मग त्या निमित्ताने काहीतरी विपरीत बरळतात. तशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला आनंदाकडे घेऊन जाणार नाही. म्हणून इथे काय आहे, ती तुटक तुटक वाक्य आपल्याला उपयोगाची नाहीये. ती एकसंध वाक्य जी आहेत ती कळून घ्यावी. नाही कळली तर श्री गुरूंकडे जाऊन कळून घ्यावी किंवा ज्याला कळली त्याला विचारून घ्यावं. पण युक्ती आणि प्रमाणाने, म्हणजे इथे युक्ती नावाचं एक षडलिंग आहे, ते युक्ती व प्रमाणाने ते समजून घ्यावं. उपपत्तीमध्ये युक्ती व प्रमाण आहे. आता प्रमाण एकच आहे. प्रमाण म्हणजे वेद प्रमाण, प्रमाण म्हणजे संत प्रमाण, प्रमाण म्हणजे श्री गुरु प्रमाण. ही सगळी जी 3-4 प्रमाणं आहेत त्यांनाच आपण शरण जावं आणि या संपूर्ण या षडलिंगांच्या निमित्ताने तो ग्रंथ जो आहे तो समजून घ्यावा. प्रत्येक ग्रंथ जो अद्वैत असतो तो षडलिंगांनी बंदिस्त असतो. कुठलाही ग्रंथ घ्या आणि त्या बंदिस्तीत जर मी अभ्यास केला तर मी प्रयोजनापर्यंत मला फल जे आहे जीव ब्रह्मैक्य स्थिती ती प्राप्त होते. हा त्यातला मुख्य विचार आहे. आजच्या अभ्यासातला हा 196वा श्लोक असं सांगतो, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी सुरुवात करून यतो वाचो निवर्तन्ते असा उपसंहार केला आहे. यावरून ब्रह्म असंग आहे असा त्याचा निर्णय होतो की तेच ब्रह्म कसं आहे, सत्य ज्ञानरूप आणि पुन्हा आनंद रूप आहे. आणि मग ते ब्रह्म मला यतो वाचो निवर्तन्ते म्हणजे अप्राप्य मनसासह, म्हणजे ते मला मनाने कळणार नाही. पुन्हा काय आहे, वाचेलाही ते कळण्याची व्यवस्था नाही, ते अंतःकरणालाही कळणार नाही. मग काय करायचं, मग अज्ञान निवृत्तीसाठी त्या अंतःकरणाची समजूत घालायची की जे काही मला दिसतं आहे, जे काही मला वेगळेपणाने कळतं आहे ते सर्व हे जन्माला आलेलं आहे, त्याला स्थिती आहे आणि स्थिती आहे म्हणून त्याचा नाश आहे, म्हणून ते ब्रह्म असणं शक्य नाही. अशा पद्धतीने अभ्यासाची सुरुवात होते आणि मग हळूहळू माझी त्या पदार्थांविषयी असलेली जी आसक्ती आहे ती त्या सत्सतासत विलक्षणत्व असा विचार करून ते सर्व माझ्या अंतःकरणात असलेले नको असलेल्या पदार्थांविषयीचे विचार ते बाध होतात, बाध. आणि ते बाध झाल्यानंतर त्या विचारांची जागा हे सत्यम ज्ञानम अनंतम हा जो विचार आहे ते सद्रूप चिद्रूप आनंदरूप ब्रह्म अशी वृत्ती धारण होते माझ्या अंतःकरणात. आणि ती वृत्ती धारण झाल्यानंतर त्या आनंदाचा मला अनुभव येतो. म्हणून उपक्रम काय आहे, उपक्रम आदी सृष्टी मिथ्या ठरवण्यात आहे, त्यानंतर त्या अज्ञानाची निवृत्ती आहे आणि मग उपसंहार मात्र त्या ज्ञानरूप ब्रह्माचा आहे. म्हणून इथे सुरुवातीला ब्रह्मच होते. हा जो सतेव सौम्य इदम अग्रासी या निमित्ताने मांडलेला जो विचार आहे ते होते शब्दाचा अर्थ आपण आहे आहे असा करूया. सुरुवातीला असंग ब्रह्म आहे आणि नंतर मला संग झाला म्हणून मला ब्रह्म कळेन असं झालं. मग आता काय, तो संग काढून टाक आणि असंग हो. म्हणून असंग होण्याचा एकही इलाज नाही, तर अभ्यास काय आहे तो संग काढण्याचा आहे.
आणि असा जर मी संघ काढला तर मग काय आहे, हा जो उपक्रम उपसंहार आहे तो असंगत्वाचा, तो मला नक्की कळून जाईल. मग अशा पद्धतीने मी जर का असंगाचा अभ्यास केला, म्हणजे हळूहळू या आसक्त विचारातनं माझी अंतःकरण वृत्ती दूर केली, तर मी खऱ्या आनंदाशी एकरूप होतो. आणि त्या आनंदाशी एकरूप होण्यासाठीच हा ईश्वर मला सतत सहाय्यभूत असतो, हा विचार आहे. आजच्या अभ्यासातला 197वा श्लोक जो आहे शेवटचा आपला, तो आपण करूया. हे विश्व मायावी निर्माण करतो व त्यात दुसरा मायेमुळे बद्ध होतो, असे दुसरी श्रुती सांगते. म्हणून सृष्टीचे कर्तृत्व ईश्वराचे आहे. म्हणून हे जग कोण निर्माण करतो, तर ईश्वर करतो. म्हणून सृष्टीचा कर्ता ईश्वर आहे. आणि मग हा मायावी निर्माण करतो आणि एक मायेमुळे बद्ध होतो. मग बद्ध कोण होतो, तर बद्ध होतो तो अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. आता जीव रूपाने मी बद्ध आहे, पण कुटस्थ रूपाने मी मात्र असंग आहे. मग त्या बद्धतेपासून ते असंगत्वापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, त्या प्रवासात सहाय्यभूत कोण आहे मला, तर तो ईश्वरच आहे. आणि तो ईश्वरच जर मला सतत सहाय्यभूत असेल, तर मग काय आहे, ईश्वराचं जग निर्माण करणं हे मानावं, तो त्या जगाच्या आकाराचा होणं तेही मानावं, आणि त्या याच्यात जो बद्ध रूपाने असलेला जीव आहे, त्या बद्ध रूपातनं बाजूला पडण्यासाठी त्या ईश्वराचा आधार घ्यावा. सद्गुरु रूपाने मिळणारा जो आधार आहे तो घ्यावा आणि असंग रूप ब्रह्माशी मी एकरूप व्हावं, हा सगळ्या या अभ्यासाचा खटाटोप आहे. आणि ज्या दिवशी मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होईल, आनंदरूप होईल, त्या दिवशी हा खरा अभ्यास संपेल. आणि तो संपेपर्यंत मला पंचदशी सारख्या किंवा ज्ञानेश्वरी दासबोधासारख्या ग्रंथांचा अभ्यास करणीय आहे, आणि तो आपण पुढे करत राहूया. जोपर्यंत मी मुक्त होत नाही तोपर्यंत मी तो अभ्यास करावा. आणि मुक्त झाला, साध्य होता साधनाचा ठाव नाही, ही सगळी साधनं आपोआप गळून पडतात. मग जो काय अभ्यास होतो तो केवळ आनंदासाठी होतो. असा केवळ मी माझ्या आनंदासाठी अभ्यास करावा आणि तो व्हावा, अशा पद्धतीची एक आपण ईश्वराजवळ ह्या आजच्या निमित्ताने प्रार्थना करूया. आणि आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार घायल सर. नमस्कार. फार छान समजलं, पण तरी एक दोन बारके काहीतरी आहेत. तुम्ही जे ते सांगितलं की उत्पत्ती होते ती जागृती म्हणजे आणि प्रलय होतो ते झोपेमध्ये. नाही, दोन वेगळे शब्द. उत्पत्ती आणि स्थिती. उत्पत्ती हे जागृतीला ह्याला आहे म्हणजे जोडून, आणि प्रलय हे झोपेला जोडून. प्रलय हे झोपेला जोडून आहे. हा. तर मग ह्या संदर्भात म्हणजे मला उत्तर माहित आहे, पण ह्या घडीमध्ये ती स्थिती ही घडी कशी बसवायची? स्थिती म्हणजे काय, म्हणजे नक्की काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे आता उत्पत्ती झाली म्हणजे आपण जागृत झालो, इंद्रिय जागृतीत आपण आलो की उत्पत्ती होते. आणि मग मग स्थितीमध्ये काय? हा, ते दिवसाची उत्पत्ती आपल्याला असं म्हणूया. हे तीन शब्द आहेत ना, हे जीवाच्या दृष्टीने. हा, मग जीवाच्या दृष्टीने उत्पत्ती झाली म्हणजे ईश्वर प्रकट झाला. जागा झाला. आता त्याच्या निमित्ताने तो जागा झाला म्हणजे तोच. आता त्याच्या आत ईश्वर नावाचं तत्व आहेच ना, हा एक त्यातला भाग आहे ना. आपण म्हणताना म्हणजे प्रकट झाला हे जागृती, आणि लय झाला म्हणजे दिसेनासं अदृश्य झालं की प्रलय. मग स्थितीमध्ये ते कंटिन्यूड राहतं, त्याला हे सगळं घडवणारा कोण आहे, तो ईश्वर आहे, हे मला सांगायचंय त्यातलं. नाही, पण ते तिसऱ्या स्थितीचं मला पाहिजे आहे. नाही नाही, जीवाला जे आता म्हणूया, जीवाला जाग येते. जाग आल्यानंतर तो दिवसभरात स्थितीमध्ये असतो असं म्हणूया आपण, म्हणजे जागृतीच्या स्थितीमध्ये. आणि त्यानंतर तो रात्री झोपेमध्ये जातो. पण हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था घडवून आणणारा कोण आहे? आणि नंतर म्हणूनच मला विचारायचं होतं की स्थिती जी आहे ना ती स्वप्नाला रिलेट होते ना. तुम्ही स्थिती आता जागृती म्हणजे आपण जे स्वप्न म्हणजे अर्धवट जागृती असाही विचार करू शकतो. ऐक ना, ते स्थिती आला असा क्लिअर कट शब्द नाही. स्थिती म्हणजे काय माहिती का? अदृश्य आणि जी धारण केलेली जी असते ना अवस्था, त्याला स्थिती म्हणतात.
आता झोपेची स्थिती धारण केलेला, आलं का लक्षात? हो. नंतर जागृतीची स्थिती धारण केलेला, स्वप्नाची स्थिती धारण केलेला, म्हणजे ती वृत्ती धारण केलेली व्यक्ती असं म्हणूया आपण. अच्छा, स्थिती याचा अर्थ ती वृत्ती वृत्ती धारण केलेली. वृत्ती धारण केलेला विचार अशा पद्धतीने. आता मी हे ना सगळं घडवून हा, कोण आणतो? तर हे आलं तो लक्षात. ईश्वर आणतो. हा. असं नाही, ते. मी काय तर स्थिती हा वेगळ्या अर्थी बघत हां. होते. उत्पत्ती, स्थिती स्थिती, म्हणजे प्रलय. नाही तसं नाही. मग आता तो समष्टी दृष्टीने विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र मग आता समष्टीचा विचार करायचा वेळ येतो तो मग सर्व जीवांची झोप, सर्व नाही, जीवांचा एकूण ते स्थितीच मला जरा आता कळलं की ते धारण करणार असं धरायला पाहिजे. हा ईश्वर आहे एवढं त्याचं अल्टिमेट सामर्थ्य त्याचं आहे. अजून एक म्हणजे माझ्या ऐकण्यात चूक झाली किंवा काय माहित नाही. तम तमप्रधान असा तो उल्लेख होता म्हणजे ईश्वराचा. कुठलीही निर्मिती जर तमप्रधानता काय आहे? नाही नाही, कशाचीही माझा निर्मिती प्रश्न असा आहे की तमप्रधान ईश्वर असं ऐकल्यासारखं झालं मला, पण ते बरोबर आहे. सत्वप्रधान आहे ना ईश्वर? हो, आहे सत्वप्रधान, पण त्याची निर्मिती तमप्रधानात नाही. अच्छा अच्छा. कुठेही निर्माण काही व्हायचं असले ना, की तिथे गुणांचा क्षोभ व्हावा लागतो. त्याशिवाय उत्पत्ती होत नाही. असं या वेदांताचं म्हणणं आहे. म्हणजे ईश्वर सत्वप्रधान आहे, त्यामुळे ते तो जरी तमोप्रधान. तो जन्माला आला तो काय झाला? तो क्षोभातनं जन्माला आला. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जणू काही क्षोभ निर्माण झाला. आता हे असं बोलावं लागतं. म्हणजे त्याची निर्मिती, मग त्यांनी हे सृष्टी निर्माण केली. मग आता सृष्टी निर्माण केली तर हे सगळं काय, एक ब्रह्म सोडलं तर सगळं काय आहे? अज्ञानाचा भाग आहे पाहायला गेलं तर निर्मितीमध्ये. मग अज्ञान जे आहे ते निर्माण कसं होतं? तर मग ते तमप्रधान कृती आहे ती अज्ञानाची सगळी. हा, मग म्हणून एक ब्रह्म सोडून सगळे अज्ञानीच आहेत पाहायला गेलं तसं तर. पण काय आहे, ईश्वराच्या माया स्वाधीन असल्यामुळे तो ब्रह्माच्या खालोखाल सर्वज्ञ. शुद्ध. हा, आणि मग आपण खाली आलो की मग आपण वाच्यार्थाने बंधनात आहे आणि लक्षार्थाने मात्र ब्रह्मस्वरूप आहोत. आता आणि ही हे सगळी सुरेश्वर जे ते मला छान समजलं, आज काय? तुम्ही छान सांगितलं. पण ते सुरेश्वराचार्य म्हणजेच ते कुमारिल. फार अवघड व्यक्ती आहे ती. नाही नाही, पण म्हणजेच नाही, प्रश्न असा आहे की सुरेश्वराचार्य म्हणजेच कुमारिल भट्ट का? हो हो, म्हणजे ते पूर्व पक्षी हे ते कर्म प्रवृत्तीचे आहेत ते. कुमारिल भट्ट ते शंकराचार्यांच्या ह्याच्यात ते. शंकराचार्यांकडनं हारले म्हणून हो. ते पुढं ते सगळं झालं. पण ती व्यक्ती म्हणजे बॉस व्यक्ती आहे म्हणजे अभ्यासातली. त्यांचे मी ग्रंथ वाचले ना, त्यांच्या समजून सांगण्याच्या सिस्टीमही वेगवेगळ्या आहेत अगदी. नाही, पण हे क्लिअर कट झालं, ते तुम्ही आज छान सांगितलं. पण ते मग मी त्यासाठी मग तो नैष्कर्म्य सिद्धीतला विचार आणला इथे. कारण काय आहे, या व्यक्तीचं महत्वही पटलं पाहिजे. म्हणजे बरेच त्यांचे 4 शिष्य होते, पद्मपादाचार्य वगैरे सगळे म्हणजे बॉस होते अगदी, म्हणजे श्रेष्ठ होते सगळे. पण प्रत्येकामध्ये सुद्धा काही काही वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या होत्या आणि त्या काही वेळा त्यांनी वेदांताच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुंग लावले. पण आहेत मात्र वेदांताच्या प्रक्रियेत येतात ते शेवटी असं. पण ते आहेत आता ते. त्याचं म्हणणं तसं ऐकून घ्यावं लागतं आधी आणि नाही, पण मग आपल्याला मात्र त्यांनी क्लॅरिटी झाली जरा. हं, हं. ईश्वर आणि ब्रह्म जो घोटाळा ना, हो, हो, हो. तो नाही, ते वेगळे आहेत 2. बरेच जण आता स्वामी विवेकानंद सुद्धा ईश्वराला ब्रह्म म्हणतात, ब्रह्माला ईश्वर म्हणतात. मग त्यावेळी आपल्याला लावून घ्यावं लागतं नक्की. त्यांना नक्की काय नुसतं म्हणण्यापेक्षा ते शब्द इंटरचेंजेबली वापरल्यामुळे कळत नाही, मग असं होतं ते. नाही ना कळत. मग ते डेफिनेशन पक्क्या पाहिजेत. हो. मग तसं जर असेल तर मग आता आपले काका बोलताना कसे क्लॅरिफाय असतात प्रत्येक गोष्टी. कशाला हो. काहीतरी म्हणायचं असं चालत नाही. आता मी जर का कारण ब्रह्माला आपण कारणत्व विचार दिलं, ना तर तुम्ही लगेच म्हणाल, अहो ब्रह्म एकमेव अद्वितीय असताना कसं काय कारणत्व देताय? मग त्या ठिकाणी कल्पित रूपाने कारणत्व दिलं, हे असं बोलावं लागतं. बोलायला लागतं, बरोबर. हां, त्यातला पण भाग आहे. पण ते पाहिजे, त्याशिवाय मग काय होतं, अजून आमचं काही घडी बसलेली नाहीये. जोपर्यंत हो. घडी बसत नाही तोपर्यंत आम्हाला क्लॅरिटी पाहिजे ना. पण आपण 4 विभाग तयार करावे ना. जीव, जगत, ब्रह्म, ईश्वर. सोपं काम. आणि मग बरोबर. तसं केलं तर मग काय आहे, ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, ते माझं स्वरूप आहे. ईश्वर हा या जगताचा नियंता आहे, मी त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. नंतर पुन्हा काय आहे, जीव वाच्यार्थाने सगळे कर्म करणारा आणि लक्षार्थाने ब्रह्मरूप आहे आणि जगामध्ये त्याला सगळे व्यवहार करायचे. एवढे 4 पॅरामीटर मध्ये मी
थोडक्यात मला बसवून घ्यावं त्या पण सगळ्या. काय त्या फ्लो मध्ये घडी बसते आणि तो फ्लो संपला की परत घडी विस्कटते, नाही, म्हणून ते त्याला त्यासाठी सारखं निर्धार अभ्यास सतत करावा करायचा. लागतो, बरोबर अभ्यासाचा निर्धार. अभ्यास बरोबर केल्याशिवाय नाही होत आणि एका दिशेने अभ्यास पाहिजे. बरोबर. म्हणजे असं नाही चालणार. वेदांत मताला अभ्यास करणार असाल तर वेदांताच्या मताच्या सरणीला काही ठिकाणी होय म्हणून सुरू करायचं. बरोबर. आपण संतांनी सांगितलंय, श्री गुरूंनी सांगितलंय, त्यांना हो. तसा अनुभव आहे, तेवढा तरी विश्वास ठेवायचा, श्रद्धा. आणि विश्वास आहे, पण म्हणजे काय होतं, हे सारखं सारखं घोटावं लागतं. म्हणजे घोटावं लागतं, सुरुवातीला लागतं, नंतर एकदा या. म्हणून तर फ्रेम ऑफ रेफरन्सेस आपल्या तयार करून घ्याव्यात आणि त्या तयार केल्या, त्यात फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बसणारं वाक्य असेल तर घ्यायचं, नाही तर नाहीच घ्यायचं, असा अभ्यास करायचा. फार वाचन करायचं. खूपच उपयोग झाला आज. म्हणजे होतोच. मी आणि माझ्या पत्नीने असाच अभ्यास केलाय की आम्ही 4 फ्रेम ऑफ रेफरन्स तयार केल्या होत्या. म्हणजे एकदा आम्हाला काका म्हणाले होते की या जगाचा आणि ब्रह्माचा समवाय संबंध आहे असं इथं लिहिलंय, ते तुम्ही बघा. त्यावेळी मी म्हणालो, काका तुम्ही सांगतात जगाचा आणि त्या ब्रह्मस्वरूपाचा कल्पित रूपाने संबंध आहे एकमेकांशी, आणि हे असं कसं काय? नाही, इथं लिहिलंय म्हणे. म्हणून म्हटलं ते वाचायला पाहिजे, माझी पत्नी म्हणाली. आणि वाचल्यावर लिहिलं, हे लिहिलेलं वाचलं, ते वाचल्यावर असं लक्षात आलं की हे पूर्व पक्षाचं मत आहे. म्हणजे ते सुद्धा परीक्षा घेतात आपली, लक्षात घ्या. समवाय, आता मला तुम्ही सांगितलं एकदा मागे समवाय संबंध, पण मी विसरले, आता बघते परत. म्हणजे एक धागा उभा आणि एक धागा आडवा, मग ब्रह्म काय सावयव साकार आहे का? निरवयव निराकार आहे. ब्रह्माचा धागा असणं शक्य नाहीये, म्हणून ब्रह्माचा आणि जगाचा समवाय संबंध असणं शक्य नाही, कल्पित संबंध. म्हणजे अशा पद्धतीने आपण पक्क, आपल्याला संबंध कोणता आवश्यक आहे अभ्यासामध्ये? जगाचा आणि ब्रह्मस्वरूपाचा कल्पित संबंध आहे. 3 संबंध नाहीत ना, मग त्याला फुलीच मारायची अभ्यास दृष्टीने, जीवनमुक्त होईपर्यंत. एकच संबंध लक्षात ठेवायचा, कल्पित संबंध, म्हणजेच प्रतिती मात्र सत्तावान. अशा पद्धतीने त्याचा विचार करायचा, किंवा वाद संबंध. म्हणजे जे जे पूर्व पक्षाचे विचार आहेत ना, तिथे फुली मारत चालायचं, उत्तर पक्षातले सुद्धा. परत त्याच्याकडे ढुंकूनच बघायचं नाही जीवनमुक्त झाल्याशिवाय. थँक्यू सर, अगदी मोकळेपणाने मी विचारलं आणि मला छान उत्तर मिळालं. आय एम सो ग्रेटफुल. तुम्ही जे श्री गुरूंनी सांगितलंय ना, त्याचाच विचार करा. ओके. मी तर त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणतो की प्रथम श्रवण हे श्री गुरूंचंच, आणि द्वितीय श्रवण ऐकायचं असेल तर ते त्याला अनुकूल असेल तरच, नाहीतर त्याला एकदा नमस्कार करावा आणि परत येऊच नाही. याच भाषेत मी बोलतो. अगदी अनुकूल नसेल तर ऐकूच नाही. हो ना. हा, फार कमी ऐकावं पण जास्त विचार करावा, जास्त करावं. अगदी. आमच्या काळात आम्हाला काकांशिवाय दुसरं कोणी नव्हतं ऐकायला जायला. आता इथे मात्र तुम्हाला खूप चॉईस आहे. हो, असं आहे. थँक्यू सो मच. आम्ही भाग्यवान त्या दृष्टीने. काय सगळं अवघड असतं. मगाशी आपण 6 लिंगांचं बोलत होतो, त्यावेळी उपपत्ती मध्ये तुम्ही युक्ती आणि प्रमाण असं दोन्ही. प्रमाण म्हणजे अनुमान. म्हणजे आता काही गोष्टी काय प्रमाण म्हणजे अनुमान. अनुमानाने स्वीकाराव्या. अनुमानाने म्हणजे विचार करून, तर्काने विचार करून. आता जिथे अग्नी आहे तिथे काय आहे? धूर आहे तिथे अग्नी आहे. मग आता हे जग आहे म्हणजे जगाच्या मागे ब्रह्माचं अस्तित्व आहे. आता हे प्राधान्याने स्वीकारलं पाहिजे. नाही, म्हणजे ही युक्ती झाली का? म्हणजे प्रमाण, अनुमान, प्रमाण. युक्ती म्हणजे उदाहरण. युक्ती शब्दाचा अर्थ उदाहरण असा पण आहे. पण मग ही आधीच्या एका 130व्या श्लोकात आपलं आलं होतं मायेबद्दल. त्यात श्रुती, युक्ती आणि व्यवहार या 3 दृष्टीने अनुक्रमे माया, तुच्छ, अनिर्वचनीय आणि सत्य अशा 3 प्रकार. मग त्यातली युक्ती वेगळी, ती तिथे संपली. हे षडलिंगाची युक्ती, ही षडलिंगाची. आता इथे फलशब्द आलाय ना, हा फलशब्द 195व्या श्लोकात, पुस्तक तुमच्या समोर असेल तर, तो प्रयोजन या अर्थाने आहे. त्याला गोल करा आणि प्रयोजन, तो प्रयोजन असा शब्द तुम्हाला षडलिंगात तुम्ही पाहायला गेलात अधिक विश्लेषणासाठी, तर तो प्रयोजन या अर्थाने आहे, लक्षात ठेवा. फलशब्द शब्दाचा अर्थ फल. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. ते फल. तुटे संशयाचे मूळ ये कसरा, हे आणखी नाही असं. बरोबर, तेच मला म्हटलं इथे युक्ती फलशब्दाचा अर्थ प्रयोजन या अर्थाने आहे. बरोबर. मूळ शब्द प्रयोजन आहे. प्रयोजन आहे.
तिथे फल. तो इथं फल लिहिला गेलेला आहे. तर बरोबर. ती दुरुस्ती व्हायला पाहिजे. हा ओके. तुम्हाला फल शब्दात येणार नाही, तो प्रयोजन प्रयोजन पाहिजे. बरोबर. संपल्यात का शंका? थांबूयात. थांबायचं का? हो. हा 193 श्लोकात म्हणजे की ईश्वर ब्रह्माशी एकरूप झाल्याचा भ्रम होतो. हॅलो, ईश्वर ब्रह्माशी एकरूप झाल्याचा ईश्वर ब्रह्माशी एकरूप झाल्याचा भ्रम होतो अनन्याध्यासामुळे. तर मग ईश्वर ब्रह्माशी एकरूप नाहीये का? कसं आहे माहितीये का, ईश्वराला माया नावाची उपाधी आहे आणि ब्रह्म निरुपाधिक आहे. आलं लक्षात? म्हणून अशा पद्धतीने ते वेगळे आहेत. ब्रह्म निरुपाधिक असल्यामुळे, एकमेव अद्वितीय असल्यामुळे जेव्हा म्हणजे ईश्वराचे गुणधर्म, आता जसा जीव जो स्वतः बुद्धिमान आहे, हे गुणधर्म जेव्हा त्या आत्मस्वरूपावर घालतो तेव्हा संघभ्रांती तयार होते. आता ईश्वराकडे तसं संघभ्रांती होण्याची व्यवस्था नाहीये, पण तरी सुद्धा ईश्वराच्या अस्तित्वाचा, आपण अस्तिभाती प्रियत्व जे आहे ते आलंय कुठून त्याला? ते सच्चिदानंद ब्रह्माकडनं आलेलं आहे. मग त्याच्या अस्तिभाती प्रियत्वाचा जर का आरोप मी त्या सच्चिदानंद रूपत्वावर केला की तिथे काय झालेलं आहे, तिथे अनन्याध्यास तयार होतो. मग ब्रह्माचं सच्चिदानंद रूपत्व ईश्वरामध्ये आलं आणि ईश्वराचं अस्तिभाती प्रियत्व पुन्हा त्या ब्रह्मस्वरूपावर गेलं. अशा पद्धतीने अनन्याध्यास झाल्यामुळे ईश्वर आणि ब्रह्म एकच आहेत असा एक आतमध्ये आपल्या भ्रम होतो. दुसऱ्याला नाही, ईश्वराला नाही, आपल्याला होतो. त्यातला भाव आपल्याला होतो. अशा पद्धतीने पण समजून घेताना मात्र जेव्हा काही क्रेडिट किंवा कर्ण असा जेव्हा विचार येतो तो ईश्वराचा भाग आहे आणि ब्रह्म निरुपाधिक एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते काही करतही नाही, त्याला अक्रीड म्हणतात. मग अक्रीड असं ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ते काही करत नाही, म्हणून मी ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून मी काही करत नाही. मग कोण करतो? मग वाच्यार्थाने मी जो जीव आहे तो करतो. म्हणून जे करणं आहे त्या निमित्ताने ते करावं, जसं पाहिजे तसंच करावं आणि त्या ईश्वराला अर्पण करावं कर्तेपणा, आणि मी अकर्ता व्हावं. तिसऱ्या अध्यायाचा विषय लक्षात घ्यावा. तुला तुझं नियत कर्म करावं लागेल, ते पुन्हा अहंकार विरहित म्हणजे अहंकार रहित होऊन करावं लागेल आणि 3 फलाशा सोडून करावं लागेल. असं केलं की ईश्वर आणि ब्रह्म हे 2 वेगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात पक्क्याप्रमाणे करतायत. येते मी 1 मिनिट. समजलं. धन्यवाद.